सकाळची घाई गडबड, मुलांचा डब्बा आणि काय बनवायचं हा प्रश्न. रोज रोज तीच भाजी चपाती आणि तेच उपीट आणि पोहे खाऊन जर मुलं कंटाळली असतील, तर मग मुलांच्या डब्यासाठी आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, पौष्टिक आणि इन्स्टंट मुगाच्या डाळीची इडली. या इडलीची खासियत म्हणजे रात्रभर आपल्याला पीठ आंबट ठेवायची गरज पडत नाही. एकदम इन्स्टंट अशी तयार होते. ही इडली एकदम प्रोटीनयुक्त आहे, पचायला एकदम हलकी आणि एकदम मऊसूत अशी बनते. मुलांनी डब्याला फक्त 2 इडल्या खाल्ल्या ना तरी मुलांचं पोट पूर्ण भरेल आणि भरपूर एनर्जी मिळेल. कमी वेळात कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट तयार होणारी ही अशी मुगाची डाळीची इडली मुलांच्या डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. मुलांच्या डब्यालाच काय, तुम्ही नाश्त्याला देखील ही इडली बनवू शकता. लहानांपासून थोरांपर्यंत सगळे ही इडली खाऊ शकता. एवढी मऊ लुसलुशीत अशी तयार होते. तुम्ही बघू शकता इडली किती मऊ लुसलुशीत झालेली आहे. तुम्ही पण ही डब्याला रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भरपूर प्रोटीनयुक्त अशी मुगाच्या डाळीची इडली तयार करण्यासाठी मी रात्री मुगाची डाळ भिजत घातलेली होती. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ भिजवत ठेवलेली आहे. सर्वात आधी ही मूग डाळ छान अशी धुवून घ्यायची, म्हणजे याला लागलेली पावडर जी काही असेल ती निघून जाईल. आता ही मूग डाळ मी रात्रभर भिजवत ठेवणार आहे. तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर 2 तास जरी ही डाळ भिजवली ना तरी चालेल. आता ही मूग डाळ मी रात्रभर पाण्यात भिजवत ठेवणार आहे. रात्रभर मूग डाळ पाण्यात भिजल्यानंतर छान अशी फुललेली आहे. आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मुगाची डाळ काढून घेऊया. आता या मुगाच्या डाळीमध्ये आपल्याला घालायची आहे 1 हिरवी मिरची. आता घालूया चवीपुरतं मीठ. इथे मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे. आता थोडं पाणी घालूया आणि हे मिश्रण चांगलं बारीक करून घेऊया. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर तुम्हाला काहीतरी मुलांना पौष्टिक असं बनवून द्यायचं असेल तर ही बेस्ट रेसिपी. मुगाची डाळ ही पचायला हलकी असते आणि ह्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्याच्यामुळे या डाळीचे किंवा मुगाच्यापासून कुठलेही बनवलेले पदार्थ हेल्दीच असतात. आता ही मुगाची वाटलेली डाळ आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता या तयार झालेल्या पिठामध्ये मी घातलेला आहे पाव वाटी रवा आणि अर्धी वाटी दही. रवा घातलेल्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. दही घातलं म्हणजे इडलीला छान अशी चव येते आणि रवा घातल्यामुळे इडली एकदम मऊ लुसलुशीत बनते. हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं बाजूला ठेवायचे. आता या तयार झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचे आहेत थोडे वाटाणे आणि थोडी कोथिंबीर. तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या असतील त्या भाज्या या बॅटरमध्ये तुम्हाला ॲड करायच्या आहेत, जसे की कोबी, शिमला मिरची, गाजर घातलं तरी चालेल. आता माझ्याकडे हिरवे मटार होते म्हणून मी याच्यामध्ये हिरवे मटार घातलेले आहेत. थोडंसं गाजर किसून घातलं तर इडलीला छान असा रंग येतो. या मिश्रणात घालूया मूठभर चिरून घेतलेली कोथिंबीर. बरीचशी मुलं भाज्या खाण्याचा कंटाळा करतात. मग अशा वेळेस अशा प्रकारे इडली बॅटरमध्ये जर तुम्ही भाज्या टाकून इडल्या तयार केल्या तर खूप पौष्टिक अशा इडल्या तयार होतात. आता या बॅटरमध्ये भाज्या टाकून छान मिक्स करून घेऊया. इडलीला छान अशी चव यावी याच्याकरता याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देणार आहे आणि ती या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे. एका भांड्यामध्ये तेल गरम करून याच्यामध्ये कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देऊन मग या बॅटरमध्ये घालायची आणि मग याच्या इडल्या तयार करायच्या. एकदम मस्त अशी इडली तयार होते. आता गॅसवर इडली पात्रामध्ये पाणी ठेवून उकळी यायला ठेवायचं आहे आणि दुसरीकडे इडली पात्रातील भांड्यांना साच्याना तेल लावून घ्यायचं आहे. तयार बॅटरमध्ये आपण अर्धा पाऊच इनोचा घालायचा आहे. आता याच्यावरती थोडं पाणी घालूया आणि हे इनोचं मिश्रण या बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून पीठ छान फुलेल
आणि यापासून एकदम फुललेल्या मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार होतील। इथे आपल्याला रात्रभर पीठ आंबट ठेवायची गरज पडत नाही, एकदम इन्स्टंट अशा मुगाच्या डाळीच्या इडल्या तयार होतात। आता हे बॅटर आपण छान हलक्या हाताने असं मिक्स करून घेऊया। आता आपण इडली पात्रातील साच्यानं तेल लावून ठेवलेलं होतंच, आता याच्यामध्ये एक एक करून बॅटर भरून घेऊया आणि इडली पात्रामध्ये हे साचे ठेवून 10 मिनिटं वाफवून घेऊया। आता हे साचे इडली पात्रात ठेवून 10 मिनिट आपल्याला या इडल्यांना चांगली वाफ द्यायची आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार झालेल्या आहेत। रंग देखील एकदम सुरेख आलेला आहे आणि त्याच्यामध्ये घातलेल्या ज्या काही आपण भाज्या आहेत त्या पण एकदम छान अशा दिसत आहेत। ह्या इडल्या तुम्ही हिरव्या चटणी सोबत सर्व करू शकता, त्या खाण्यासाठी एकदम चविष्ट अशा लागतात। आता इडली पात्रामधून एक एक भांडं काढून घेऊया आणि गार करण्यासाठी बाजूला ठेवूया। इडली पात्रातील ह्या इडल्या थंड झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला छान अशा काढून घ्यायच्या आहेत। आता ही काढलेली एक इडली मी तुम्हाला दाखवते, किती छान मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे, एकदम कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे। आज मी माझ्या मुलीच्या डब्यासाठी ह्या 4 इडल्या आणि थोडी चटणी दिलेली आहे। याच्यामधील 2 जरी इडल्या तिने खाल्ल्या तरी तिचं पोट भरपूर भरलेलं राहील आणि तिला भरपूर अशी एनर्जी मिळेल। तर मग शाळेचा डब्बा भाग 1 मध्ये तयार केलेली ही मुगाच्या डाळीची इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही अशी इडली बनवताना तुम्ही याच्यामध्ये काय काय टाकता हे मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी ट्राय करून नक्की बघा आणि केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा आणि अशाच नवनवीन चटपटीत आणि हेल्दी घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात शाळेचा डब्बा भाग 2 मध्ये। हेल्दी खा आणि हेल्दी रहा।